सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडली वंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. रुद्र महाराज की जय. सद्गुरु मोतीराम महाराज की जय. गुरुवर्य मारुती महाराज की जय. गुरुवर्य गंगागिर महाराज की जय. शुकाचार्य महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. या कुण्डेन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषयज्ञापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहो वन्दे परमानन्दं माधवम्. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं महानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं
कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हरे नमः हरे नमः हरे नमः गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् महाभागवत पुराण की जय हरे नमः श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय राजोवाच स्वयंभुव शय्यगुरु वंशो अयं विस्तराच्युतः यत्र विश्वस्रजान् सर्गो मनूनान्यान् वदस्वरः राजे परीक्षित आज शुकाचार्यांना विचारतात महाराज आतापर्यंत मला स्वयंभू मनुचं वर्णन चिंतन सांगितलं आतापर्यंत असे मनु झाले किती आणि कोण्या युगामध्ये कोण्या मन्वंतरामध्ये भगवंताने अवतार घेतले मला ऐकण्याची इच्छा आहे सांगा देवाचा अवतार कोण्या मन्वंतरात झाले शुकाचार्य सांगतात राजा जसा आपला सृष्टीचा नियम आहे एक पद 5 वर्षाचं किती हे पद किती वर्षाचे आपले 5 वर्षाचे तसं मन्वंतरही पदच आहे ब्रह्मदेवाचंही पदच आहे इंद्राचंही पदच आहे मोक्षालाही पदच म्हणतात हे सगळे पद आहेत स्वर्गही पदच आहे आणि पद म्हणलं की त्याला मर्यादा कोणत्याही पदावर माणूस गेला तरी ते मर्यादेपर्यंतच पदावर राहतो पुन्हा तसं हे मन्वंतर आहे ते पद आहे आणि याला मर्यादा आहे 71 महायुगाचा काळ जावा
तेव्हा एक मन्वंतर संपत. किती? 71. हो. तसं स्वयंभू मुनीचे 71 महायुग संपले. दुसरा मन्वंतर त्या पदावर आला, ज्याचं नाव स्वारोचिष मन्वंतर होतं. स्वारोचिष मन्वंतर. मग आपल्या सृष्टीच्या नियमाप्रमाणेच ते परमार्थ. दुसरा त्या पदावर अधिष्ठित झाला म्हणजे पहिल्याने काय करावं? जे काय जमा खर्च काय आपण त्याला जायदा द्यायला म्हणतो आहे ना, ते त्याच्या हवाली करायचा आणि आपण मोकळं व्हायचं. मग दुसऱ्याच्या पदावर बसल्यावर पहिल्यानं त्याच्या कारभारात लुडबुड करावी का? नाही ना. बरा कर वाईट कर तू आपलं बघ काय. तसा स्वयंभू म्हणूकडे सृष्टीचा कारभार गेला पहिला म्हणून, स्वयंभू म्हणून, आणि आपण मोकळे झाले. आता हे विषय चिंतनाचा विषय महाराज. मग यानं काय करावं आता? तर आपल्या भाषेमध्ये 2 पदं आहेत ना, एक आजी आणि एक माझी. आता माझीनं काय करावं? कारभार तर गेला आपला. हो. मग हेच आपल्या चिंतनाचा भाग आहे महाराज. आपला कारभार दुसऱ्याकडे गेल्यावर आपण काय करावं? आपला कारभार मुलाकडे गेला, आपला कारभार सुनाकडे गेला की आपण काय करायचं म्हाताऱ्याने? मग बरं, पण राहवतं का हे प्रश्न आहे ना. कारभार जर तिकडे निघून गेला तर म्हाताऱ्या माणसाला जमत नाही हो महाराज. काय सांगा बाबा, बोलता येत नाही, बापाला गपचीप बसतं. थोडं काही वाटवळ झालं की म्हातारी म्हणते मी कसा संसार गोळा केला, नका बोटाशी संसार गोळा केला, कोणाचं उसणं आणलेलं वापस केलं नाही, सगळं गोळा करून ठेवलं आणि माझ्या एकच वाटवलं. आता गपची बस की, आता कशाला बोलते वाटोळं करू? तसं लुडबुड करायची नाही. म्हणून तर महाराज म्हणले ना, आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आम्ही प्रपंचाचाच खटपटी केल्या, आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता इथून उरलेलं आयुष्य देवा आम्ही तुम्हाला अर्पण काय केलं? उगं होतच म्हणू नका ना, कुठं अर्पण केले आहे ना. स्वयंभू म्हणूनचं चरित्र त्याच्यासाठी महाराज. कारभार दुसऱ्या मन्वंतराकडे गेला, स्वारोचिष मन्वंतराकडे. आणि यांनी वैराग्य धारण केलं. वैराग्य. विरक्त कामभोगेषु शतरूपापति प्रभु विसृज्यं राज्यं तपसे सभार्यो वनमाविश. परीक्षिती वैराग्य धारण केलं आणि स्वयंभू म्हणून आपल्या पत्नीसह वर्तमान अरण्यामध्ये तपश्चर्याला निघून गेले. सुनंदा नदीच्या किनाऱ्यावर एका पायावर उभं राहून त्यांनी तपश्चर्या केली, दोघांनी केली. बस त्या तपाच्या योगाने त्याला समाधी लागली आणि समाधीमध्ये जे त्याला पाहायला मिळालं ते तुम्हा आम्हाला सांगू लागले. अशी मजा रे समाधीमध्ये. समाधीचं सुख सांगत होते. राजन काय म्हणतात ते? मनोरुवाच येन चेतयते विश्वं विश्वं चेतयते न यम. राजा
सगळ्या जगाला चेतना देणारा जाणणारा तो एक परमेश्वर आहे. जगाला जाणतोय पण जग त्याला जाणू शकत नाही. जाणतं म्हणायचं कोणाला? एकच जाणताय तो परमात्मा. तुकोबाराय म्हणतात, देव जाणता देव जाणता आपुलीच सत्ता एकाएकी आहे. तो जाणताय. जाणता त्यालाच म्हणाल की दुसऱ्याच्या मनातलं ज्याला समजतं त्याला जाणता म्हणतात. जग याला जाणू शकत नाही. देवाच्या मनात काय आहे आपल्याला समजतं, पण आपल्या मनात काय आहे त्याला समजतं. असा प्रकार. सगळ्याला पाहणारा तो एकच आहे. जग त्याला पाहू शकत नाही. यालाच ज्या ठिकाणी आपली रात्र आहे तो जागृत आहे परमात्मा. रात्री त्याला दिसतं, दिवसा दिसतं. किंवा एका आणखीन दृष्टीनं जर आपण बघितलं तर देव जगामध्ये आहे का? आहे का हो देव जगामध्ये? देव जगामध्ये का जग देवामध्ये? सगळं जगत देवामध्ये. संतांचे प्रमाण आहेत ना आपल्याला. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. हरिहा बालक नंदा घरी. अनेक ब्रह्मांड जग आहेत, एक जग नाही. आम्हाला वाटतं एकच जग आहे काही की म्हणून. दृष्टांत पुष्कळ आहेत महाराज. त्या उंबराच्या झाडासारखे. हो, उंबराच्या झाडामध्ये फळामध्ये काही काही बारीक जीव असतात. काय म्हणतात त्याला? काय म्हणायचे ते मला? बारीक कीटक असतात. एका उंबराच्या फळामध्ये किती कीटक आहेत? किडे नाही. मग एका उंबराच्या झाडाला उंबराचे फळं किती आहेत? आणि प्रत्येक फळातले कीटक किती आहेत? पृथ्वीवर उंबराचे झाडं किती आहेत? प्रत्येक झाडाचे फळं किती आहेत? त्याच्यातले जीव किती आहेत? लागतो का अंत त्याला? नाही ना. हो. पण एवढे ब्रह्मांड त्याच्या अंगावरच्या एका रोमामध्ये केसाच्या छिद्रामध्ये बसलेले. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐशे झेंडे. मग त्याचं रूप केवढं असं कोण मोजमाप केलेलं? आणि त्या भगवंताला जाणून घ्यावा असं वाटत असेल, पाहावा असं वाटत असेल तर या डोळ्यानं जमणार नाही. जे स्थूल दृष्टीनं पाहतात ना त्या डोळ्यानं देव दिसतच नाही. त्याला दुसरे डोळे आणावं लागतात. आता दुसरे डोळे म्हणले की पुन्हा अवघड आहे मला. आता कोणते डोळे आणावेत? आपल्याला देव पाहण्याच्या अर्जुनाच्या जवळ देव होता. अर्जुनाला देवाला रूप दाखवायचं होतं, पण हे डोळे त्यानं बंद करायला लावले. आणि त्याला दिव्य नावाचा चक्षु दिला, म्हणजे दृष्टी दिली. आणि त्या दिव्य दृष्टीनं भगवंताकडे पाहिलं विश्वरूप. तोपर्यंत त्यालाही दिसलं नाही. जे स्थूल दृष्टी देखते माते, माऊली देखील म्हणतात स्थूल दृष्टीनं हे जमतच नाही. आणि स्थूल दृष्टी अज्ञानी दृष्टी ही आपली निघून गेली. हे सकाळी म्हणू लागले महाराज, पाठ म्हणले ना, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. आणि सगळे रूपकाचे प्रकार आहेत. महाराज म्हणले माझे दोन्ही डोळे आंधळे. आपण याचीच म्हणाल सकाळी उठून. आता आंधळेत का आपण? आंधळेत का? आंधळे त्यालाच म्हणले ज्याला देव दिसलाच नाही, ज्याच्या डोळ्याला देव दिसला नाही तो आंधळा.
मग आपण आंधळी आहेत का? देव पाहण्यासाठी आंधळे. ते निघून गेली. या मार्गावरचा आपला आंधळेपणा, हो, या मार्गावरचा आंधळापणा मला. मग कशाहून कळत आपल्याला हे? आपण थोडकं चिंतन करूत महाराज. एका ठिकाणी महाराज म्हणले, सहज मी आंधळा. कोण्या मार्गावर? निज निराकार पंथे, या मार्गाचा मी आंधळा. दृष्टीच नाही आपला देव पाहण्याची. मग कशाहून कळतं आपल्याला? एकदा ही दृष्टी निर्माण झाली की हे दिसत नाही. आता जे आम्हाला दगडं, धोंडे, माती, मंदिरं, घर, दार, शेती वगैरे जे काही दिसतं ना, एकदा ज्ञान नावाची दृष्टी प्राप्त झाली की हे दिसत नाही. बस. मग दिसलं काय? आता जे दिसत नाही ते पुन्हा दिसतं. आता जे दिसतं ते नाहीसं होतं आणि जे दिसत नाही ते दिसतं. आता काय दिसत नाही आपल्याला? देवच दिसत नाही, बाकी सगळं दिसायला. मग तो जर पाहायचा असेल तर त्या मार्गावर आम्हाला यावं लागेल. महाराज म्हणतात, ही दृष्टी मला प्राप्त झाली. न पश्यती पश्यंतं चक्षुर्यस्य न पश्यती. ही एकदा ज्ञानदृष्टी प्राप्त झाली की कसं झालं म्हणजे नवलच बोलते महाराज. नवे त्याचे कैसे झाले रे खेळया, नाही ते तर दिसू लागले रे. आता जे दिसत नाही ते पुन्हा दिसतं. झालं की नाही नवल? हे आहे ना, देव दिसतो महाराज. हां, बरं, असं होय. तेव्हा तुम्हाला माहीत आहे. हां, करू द्या ना, बरं आहे ना. लवकर लवकर करा म्हणजे मला मोकळं व्हायचं आहे ना. ही ज्ञानदृष्टी मला. आणि त्याने आपले अनुभव, हे वेदांत, हे भागवत गाथातूनच आम्हाला प्राप्त झालेलं कळत आहे महाराज. तर सोप्या भाषेत आहे महाराज. आहे ना. काय झालं महाराज? हे झालं म्हणजे आता मला ते दिसायला लागेल. ती दृष्टी प्राप्त होण्याचा अनुभव समाधीच्या रूपानं स्वयंभू म्हणून आम्हाला सांगितला. मग या स्वारूचीच म्हणतो. दुसरं, उत्तम नावाचं मन्वंतर निर्माण झालं, प्रयावर्ताचा मुलगा. प्रत्येक मन्वंतरामध्ये वेगळे वेगळे नाव धारण केले. चौथ्या मन्वंतरामध्ये भगवंतानं हरिमेधस नावाचा ऋषी आणि त्याची पत्नी हरिणी यांच्या पुढे अवतार घेतला आणि स्वतःला हरी नाव ठेवून घेतलं. आज आपण हरी 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 म्हणतो ना, त्याच्या हरीच्या वडिलाचं नाव आहे हरिमेधस आणि आईचं नाव आहे हरिणी. म्हणून त्याचं नाव हरी नाव ठेवून घेतलं. देवाचे पुष्कळचे नाव आहेत, अनंत नाव आहेत. पण ते कोण्याही नावाचं स्मरण केलं तरी ईश्वर प्राप्ती होते. कोणतंही नाव जपा. पण बाकीचे नावं जरा अवघड आहेत म्हणायला, बोलायला. हे नाव सोपं आहे. कोणतं? हरी. सोपं नाव आहे, सगळ्याला म्हणायसारखं आहे ना. अज्ञानाला म्हणता येते. पण त्या हरीची विटंबना आम्ही आमच्या वाचाळ लोकांनी केली. हरीची ते एखादं काही जर नुकसान जर झालं, बरं झालं का आता बस हरी हरी करीत, म्हणजे त्याची विटंबनाच केली होती हरिहरीची. अरे देव आणि आपण आपल्यामध्ये अंतर पाडणारी जी अचिंत्य शृंखला आहे, त्या शृंखलेला माया म्हणतात. माया. देवापर्यंत आपण का पोहोचू शकत नाही त्याचं एकच कारण आहे की या मायेमध्ये आच्छादित ब्रह्म आहे. माया आणि ब्रह्म वेगळे वेगळे नाही आहे. पण जोपर्यंत हे आपल्याला कळत नाही महाराज,
वरचं झाकण काढलं की मध्ये ब्रह्मच. माया त्याला झाकलेली आहे मायानं त्याला आहे ना. तुकोबाराय म्हणले ना, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंगाने छाया आहे ना. वेगळं नाही काही. मायेचं बंधन आपलं निघालं की देवच दिसतोय. आणि माया आम्हाला देवापर्यंत जाऊ देत नाही. पुष्कळचे दृष्टांत आहेत मला. देव पहिलाच आहे. अहो आता हे आहे ना, ऑपरेशन झाले का डोळ्याचे तर कोणाचे? मला आता करायचं आहे, पण याच्यासाठीच रोकड होतो आहे ना. झालेच का कोणाचे? मग डॉक्टरनं दृष्टी दिली, नजर देतो का डॉक्टर? दृष्टी पहिलीच आहे, त्याच्यावर पडदा आला. आता माऊलीचं म्हणणे, ते पडदा कोण घातला वर? हे त्या बोबुळावर म्हणा, पडदा कोण घातला होते? आतापर्यंत नव्हता, आता कुठून आला? आता सांगा ज्ञानेश्वरीची होई द्यावा. हा, जैसा डोळा जैसा डोळाची पडल रचे. डोळ्यामध्ये जे काय पाणी आहे ते तरी काही कारणानं क्रिया झाली, ते गोठल्या गेलं आणि ते तिथं झाकल्यावर गेलं. मग डॉक्टर काय करतो का? नजर देतो का डॉक्टर? नाही. त्याच्यावरचं आरशावर मळ जर साचला, ते जर पुसून काढला तर आपलं प्रतिबिंब चांगलं दिसतं. मध्ये दिसत का नव्हतं? मळ साचला. डोळ्यावर पडदा आला, डॉक्टरनं बाजूला काढला. दृष्टी पहिलीच आहे. वैद्याला दृष्टी देता येत आणि देत नाही. तसं भगवंत पहिलाच आहे, पण त्याच्यावर माया चढल्या गेली. कशावर? हो, पुष्कळचे दृष्टांत आहेत महाराज. हो, जसे पूर्वीच्या काळामध्ये पाणी, विहिरीमध्ये पाणी, त्या पाण्यावर एक यायचं वर. काय? शेवाळ नाही महाराज, शेवाळ गंगाला असते. त्याचं नाव बाबर आहे, बाबर. तुम्ही पाहिलं नसेल बहुतेक. हे नाही, तुमच्या काळात विहिरीच नाही तर बाबर कुठून येईल? गवतच असलं ते. आता त्या पाण्यावर त्या बाबराच्या कलमा कोणा लावल्या? हा, मग कसं आलं? आपोआपच काय? आणि पाणी प्यायचं असेल तर वरून सगळं गवत दिसतं. मग पाणी प्यावं कसं? मग त्याच्यासाठी ते बाबर असं बाजूला सारावं लागतं, बाजूला. आता हेही का माऊलीनं, संतानं, नाथ महाराजानं सांगा का आपल्याला पाणी प्यायचं कसं प्यावं? का उदकी झाली बाबुळे, ते उदकात जैशी झाकोळे. अर्जुना, पाण्यावर बाबर निर्माण झालं, ते पाण्यावरच निर्माण होतं आणि पाण्यालाच झाकून टाकीचं. तसं आहे. मग ही दृष्टी, हे माया देवापर्यंत मला जाऊ देत नाही. जायचं असेल तर ती माया काढून टाका. आणि माया तर आमच्याला जात नाही, म्हणून महाराजांनी एक उपाय सांगितला. महाराज, माया कशी काढावी? एकच उपाय सांगितला त्यानं. तुम्ही फक्त एकच म्हणा, हरी 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 तुम्ही म्हणा रे सकळ. हां, तुटल का? पण म्हणल्यावर तुटल का? न म्हणल्यावर तुम्ही म्हणा म्हणले. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, लोकाला सांगायचं तुम्ही म्हणा रे सकळ. आहे ना. आम्ही कुठे म्हणणार? माया तोडण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामस्मरणात आहे. नामस्मरण झालं की महाराज म्हणले, आई तुका म्हणे माया होय दासी, ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म
माया तुटणार नाही. पण थोडा प्रयत्न करून आपण बघू. नारायणा 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 नारायण टाळ्या वाजवा, जय हो. नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताच्या नामस्मरणाची शक्ती आहे महाराज. आणि दुसरं म्हणा हरी हरी. सोपं सांगितलं माऊली. तेच म्हणजे हरिमुखे म्हणा म्हणले. नाथ महाराज म्हणजे हरिमुखे गाता हरीच्या नामाचं चिंतन आहे. हरी. आणि आणखीन कोणतंही माणसावर संकट पडलं काय म्हणावं. पण कुठं म्हणतो बोटाला ठेस लागले की माय बापो म्हणील. पण हरी म्हणणार नाही. येतच नाही त्या हरी. हरी पण कुणी म्हणावं हा प्रश्न आहे महाराज. तुकोबाराय हे श्लोक सांगत असताना अभंगाच्या द्वारानं म्हणले. पडता जड भारी दासी आठवावा हरी. दासी आठवावा. कोण दासी. आणि ते हरी म्हणल्याबरोबर हरी म्हणण्यासाठी अगोदर त्याचं दास बना. त्याचा दास बना. आपण परमार्थ करतो तर एक जर प्रश्न विचारला तर उत्तर मिळेल का मला. तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही कोणाचे दास आहात. कोणा देवाचे दास आहे. सेवक आहेत. कोणी सांगत नाही. कोणा देवाचे व्हावे. सांगा आपल्या देवाचं नाव सांगायचे काय लाज वाटेल तुम्हाला. म्हणायचं ना आम्ही विठोबाचे दास आहेत म्हणून. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आमचा देव पंढरपूरच्या ठिकाणी. अभिमानानं बोललं पाहिजे. अरे देवच अभिमानी आहे. पांडुरंग अभिमानी. चिंतनाचा भुकेला काय नाही. आधी दास बना. दास बनल्याशिवाय नाव घेता येत नाही. तुम्हाला काले म्हणलो होतो आता पुन्हा पुन्हा सांगत नाही. हो अगोदर मंगळसूत्र बांधून घ्या आणि मग नाव घ्या नवऱ्याचं आहे ना. अगोदर गळ्यामध्ये माळ घाला आणि मग नाव घ्या तर नाव फळ देईल. नाही तर बगर माळाचं नाव फळ देत नाही. गोपाल कृष्ण. म्हणून दासी आठवावा. दास बना. हरीच्या नावाचा आठव करा. आणि असं झाल्यावर मग शब्दामध्ये महत्त्व आहे महाराज. मग आधी नाही. मग तो होऊन येदिशीन आडघाली सुदर्शन. मग बस. आणि असा हरी आहे महाराज सोबत. आणि हा हरी एका भक्ताचं संकट काढण्यासाठी अवताराला आला. परीक्षित राजाने विचारलं महाराज बादराय कथा प्रियज्ञे भगवान हरे नाम हरिमेल सहा. हो असा कोणता भक्त आहे की त्याच्यावर संकट पडलं. मला कथा ऐकायची महाराज त्या भक्ताची. आणि भक्ताच्याच कथा ऐकल्या पाहिजेत.
देवाला देवाच्या कथेमध्ये मजा नाही हो. देव म्हणतात माझ्या भक्ताची कथा जी ऐकतात ते मला आवडतात, आहे ना. तेही प्राणा पुरवते आवडते मद निरुते, जे भक्तचरित्रा ते प्रशंसिते. माझ्या भक्ताचं चरित्र गाणारे ऐकणारे मला आवडतात, माझ्यात नाही, आहे ना. आता आपण चिंतन कोणी वेळ घेत नाही, कारण आपल्याला काही काही गोष्टी महत्त्वाच्या घ्याव्याच लागतात थोडक्यात का होईना, आहे ना. जशी आई आहे ना, आईची स्तुती नका करू. काय तुम्हाला तो उपाय सांगतो, गोल्डन जरी प्या वाटले ना कोणी आई घरी जा, आणि त्या बाईचं लेकरू शेंबडं का असं ना घाण असू द्या, आणि ते उचलून घ्या, बाळा काय गोड बाळ आहे, बाळा बाळा काय गोड आहे, ते उघड टाळ्या आवाजाने त्याला म्हणायचं. सवच माय म्हणते बा झाला बसा की चहा करते, आणि त्याला जर काही वाकडं बोललं तर हां सोपी युक्ती की नाही. माईला जसे आपल्या लेकराचं कोड कौतुक करणारा आवडतो, तसं भक्ताचं कोड कौतुक करणारा देवाला आवडतोय. गोपाल कृष्ण. म्हणून भक्ताचं चरित्र ऐकावं. आणि भक्त भक्त म्हणलं तर भक्ताचे प्रकार 4 आहेत. 5वा भक्त जन्मला नाही, जन्मणारही नाही. किती प्रकार आहेत? 4. मी 4ही प्रकार सांगून देतो थोडक्यात. आपण कोण्या प्रकारात बसतो ते आपला विचार करा. बघा गीतेचा 7वा अध्याय काय म्हणतो, चतुर्विधा भजन्ते माम. काय नाही, किती भक्त आहेत? 4. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. कशाला म्हणाव्या? माऊली सांगतात आपल्याला, तेच अर्थ तो अर्थीचे निव्याजे, जिज्ञासू जाणावया लागी भजे, तिजे इच्छेचे अर्थसिद्धी, मग चौथियाचे ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एक पायी ज्ञानिया जो. अर्थभक्त. अर्थभक्त कोणाला म्हणा? आपण बघू की आपण भक्ती करतो, भक्त म्हणून घेतो. आपल्याला भक्त म्हणलं की गोडही वाटतंय, लोकांना म्हणा काय भक्त, आम्हाला गोड लागत आहे. ह्या 4 प्रकारातून पहिला प्रकार आहे त्याचं नाव अर्थभक्त. अर्थभक्त म्हणायचं कोणाला? सगळ्यांनी सोडून द्यावं, सगळ्याचा निराश व्हावा, आता मला कोणी नाही, आणि मग देवाचं नाव घ्यावं. आता मला कोणी नाही असं वाटत, नुसतं वाचतोच आपण अभंगामध्ये, कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही. सगळ्याला माहीत आहे की नाही? आहे का आपल्याला काही? सांगा बरं. आपलं म्हणून घेण्यासाठी वस्तू कोणती आहे आपली? काय आहे आपलं? घर आपलं आहे का? हे घर आपलं नाही? मग आता आरती झाल्यावर कुठं जायचं? मग कुठे जातं? घर तर आपलं नाही, बायको आपले नाही, नवरा आपला नाही, लेकरं आपले नाहीत, घरदार आपलं नाही, जनावरं आपले नाहीत, आहे ना? आहे आपलं कोणी नाही. आता जायचं कुठे मग? हे कोणाच्या घरी जायचं? आणि अवघडच आहे. कोणी कोणाचं नाही. ते वासुदेव देखील सांगत होतो, आता येईनच महाराज. हो, आता टाळ घेऊन दरवाज्यात येऊन सांगत होतं, कोणी नाही कोणाचं, एकलं जायचं, कोणी नाही कोणाचं. मग हे गोबळ कोणाला न्यायचं गोळा करून? कोणी तो कोणाचं नाही, कशाला नेलात? आता आम्ही जरी बोलू लागलो कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही, आणि हे काय गोळा करला? अरे काय बोलण्याचा काय प्रकार आहे? मनातून वाटायला पाहिजे आपलं कोणी नाही, मला फक्त एक देव आहे असं वाटून मग देवाचं भजन करा की मला कोणी नाही. अर्थभक्तामध्ये पुष्कळ आहेत महाराज. सगळ्याची आशा सुटल्यावर एक जरी देवाचं नाव घेतलं तरी पुष्कळ झालं. केव्हा? सगळ्याची आशा सुटल्यावर. पुष्कळचे दृष्टांत आहेत. द्रौपदीला ओढीत आणलं, दुःशासनानं वस्त्र फेडीत असताना द्रौपदीनं भीष्माचार्याकडे हात जोडले आणि विचारलं, आजोबा
मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी असे ना आले तुमच्याकडे की तर मोठे मोठे न्यायपंडित बसले, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य. हारलेल्या पतीला पत्नीला डावावर बसविण्याचा अधिकार आहे का? आणि या प्रश्नाचं उत्तर माहीत असूनही भीष्माचार्यांनी मान खाली घातली. त्याला माहीत नव्हतं असं नाही, पण बोलले नाही. द्रोणाचार्याचे तसंच, कृपाचार्याने तसंच केलं. आणि त्याला वाटलं की एवढ्या महान पंडितांचा जर मला बोलत नाहीत, मला आता सभेत न्याय मिळत नाही, न्याय मिळत नाही. आशेनं आलते मला न्याय मिळेल म्हणून. आणि सगळ्यांची आशा सुटल्यावर मग हाक मारली. कोणाला? भगवंताला. मला कोठे गुंतलासी आहे ना, सांग. कौरवे परिभूतानाम. या कौरवानं माझी विटंबना केली. कृष्णा कुठेस? हाक मारली. किती हाका मारल्या? एक हाक मारली. राजवाड्यामधून हाक मारली द्रौपदीनं. हॅलो, तू कुठे होतो कोणाच ठाऊक आहे, पण ती म्हणली द्वारकेला आहे. द्वारकेच्या राया म्हणून हाक मारली ना, द्वारकेला. पण त्यानं ताबडतोब ती मोबाईल त्याला पोहोचला. हो, ते आजचं आहे का? आज ज्याला थोडक्यात आपल्याला कथा सांगायची, यानंही मोबाईलवर जेवायला बोलविले. हाक मारली, आली. पण केव्हा हाक मारली? सगळ्यांची आशा सुटल्यावर. हो, सगळं आपण नुसतं बोलत होतो, सगळं बोलतो, आपलं कोण नाही हे का कळत नाही आपल्याला. महाराज म्हणतात, बैसता संताचे संगती, कळवाले कमळापती, आपली कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. संताच्या संगतीत गेल्याशिवाय आपल्या मनाचा हा निश्चय होत नाही की आपलं कोणी नाही. तोंडानं बोलल्याने जमत नाही. चला, आणि मग सांगा अर्थभक्ताचं लक्षण. आज अर्थभक्ताची कथा आहे. आणि ती कथा तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे की ज्याला आपण गजेंद्र मोक्ष म्हणतो आहे ना. गजेंद्र कोणता भक्त आहे? अर्थभक्त आहे. हो, मग त्याचे रूपक केले महाराज. अरण्यामध्ये हत्ती राहत होता, बायका पोरं लेकरं बाळं सगळे त्या त्रिकूट पर्वताच्या पायथ्याला राहत होते. उन्हाळ्याचा दिवस, तहान लागली, सगळं कुटुंब तळ्यामध्ये गेलं. यथेच्छं जलम पपो, पोटभर पाणी पेलं आहे ना. मग आता पाणी पिण्याची क्रीडा पूर्ण झाल्यावर बाहेर निघाव का नाही? झालं, आता पाणी पिणं झालं, कायचं बाहेर आपलं. ते गेलो नाही. बायका पोरं लेकरं बाळं मजेनं त्या तळ्यामध्ये जलक्रीडा करायला लागले. सगळं तळ खळ 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 लागलं करायला. आणि त्याच तळावामध्ये याचा काळ राहत होता, ज्याचं नाव नक्र किंवा मगर. त्यानं धरला पाय त्याचा. आणि पाय धरल्यावर आता त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न गजेंद्र करायला लागला. आता सुटू देतं का? मग भजन केव्हा करावं? काळ आल्यावर का काळ यायच्या आधीच? हे पुन्हा काही नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा. काळ जवळही दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरोणी भला, लवंचे त्याला चुकू नको. लांब आहे तो, मरण लांब आहे तोवरच भजन करायचं. जवळ येऊन टाकल्यावर पुन्हा कशाच आलं महाराज भजन? का आलं नाही. चला, पाय धरला आणि मग त्या काळाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला आहे. बराचसा प्रयत्न केला. मुलानं केला, पत्नीनं केला, एकमेकाच्या शेपटा धरल्या, त्याला बाहेर वडायले, ठेराव मगरमध्ये वडायला लागले. एवढे युद्ध आत्तापर्यंत मी ऐकलेत महाराज, पण मोजके दिवसात अटकेलेच आहे ना. राम रावणाचं युद्ध किती दिवस झालं? रामायण किती दिवस? राम रावणाचं युद्ध किती दिवस? जाऊ द्या, आपण का होतो त्या युद्धात? आपण युद्धात नव्हतोच. फक्त 7 दिवस युद्ध झालं.
किती दिवस? 7च दिवस. आणि त्याला काही कारण आहे महाराज. इंद्रजिताची पत्नी सती जात असताना बोलली होती ते, बरोबर आहे? हां, आता आलं त्याच्या त्याला. रडू लागले. ती सुलोचना बोलू लागली सासऱ्याला, मामाजी कारळायलाच आता. हो, अरे 8 जसा माझा पती इंद्रजित मरण पावला, तसा आजपासून 7व्या दिवशी तूही मरणार आहेस. कोण म्हणली? आता रामाला 7 दिवस त्याला मारायला काय करायचे तो? पण पतिव्रतेच्या तोंडातून शब्द गेला. गोड ओव्यात मारा, तुम्ही ऐकत आहात महाराज. तुम्ही खेद न करावा मानसी, अति सतित्वे सत्यत्वासी. आजीचे 7वे दिवशी रावणाशी प्राणांत. अशी बोलली होती. 7 दिवस. कौरव पांडवाचं युद्ध 18 दिवस. गावल्या मोठे मोठे युद्ध आहेत महाराज. पण गजेंद्र नकराचं युद्ध 1000 वर्ष झाले. 1000. गजेंद्र तो हस्ती 1000 वर्षे. या माझे नकरे पिढीला सहे. किती वर्ष? 1000 वर्ष. याच्यामध्ये काय अणू नाही, बॉम्ब नाही, आटम नाही, काय आहे नाही. एकच युद्ध. काय ना बाहेर वडा म्हणजे आहे ना, मध्ये वडा. हो, 1000 वर्ष. हो, उपाशी राहून भांडले. हो, आणि 1000 वर्षानं मुलानं विचार केला, करायचा तेवढा प्रयत्न केला, आता बाप सुटत नाही. गेले सोयरेधारी तर अगोदरच निघून गेले. ते केव्हा टिकणार आहे? काहीतरी टिकली बाबा थोडी. कोण कोण टिकली? आता तुम्हाला तर माहिती आहे, टिकली तर कवाशी गळून पडेल. तिचा काय पत्ता आहे मला त्या टिकलीचा? काय भरवसाच नाही. तिने सोडून गेले. ते शेपू मालकाच्या जवळ आली आणि मालक एकदा घेऊ द्या म्हणजे दर्शन. ते म्हणा, तू बी चालीस होई? तूही चालीस का? हो म्हणजे मालक, आता मग काही काळजी करू नका. आहे 4 जण लेकर, कोणी आहे उशा पायच्याला पडल, उष्ट मास्त खाईल, मग मी कशीही जगल. गेली का? गेली का? ध्यान आठवा म्हणजे बस झालं. आणि मग तळमळ करू लागलं गजेंद्र. आत्तापर्यंत मी आयुष्य घातलं याईला जगविण्यामध्ये. पाळली पोषली आप्त माझी सखी. आहे ना? खरे कामं केले, लबाड कामं केले, खोटे कामं केले, वाजासारखे धंदे केले, कोणाला जगविलं. आणि अंतकाळाच्या वेळेला मी संकटात पडल्यावर सोडून गेले. आणि सांगायचं कारण आपल्याला वेळ कमी हो आहे ना, त्याच्यामध्ये बसेल तेवढंच बोलायचे अंदाजात. म्हणून ना काही सांगतील आणि ते सांगतील नाही म्हणून. ते काल पोरात दाखवून दिलं ना ते आपल्याला त्या रोगानं. ज्या कोरोनाचा माणूस ज्या दगडावर बसला, त्या दगडावर माणूस बसवलं कोणी आहे. हो, जीवाभावाची बायको खिडकीतून भाकर टाकून काय कुठून कोणासाठी हे काय कोणी कोणाचं नाही याची प्रचिती आली तुम्हा आम्हाला. हो, दाखवून दिलं महाराज. हो, सज्जन तो सुखाची मांडणी. सुखाच्या वेळेला सगळा मेळ आहे, दुःखाला कोणी नाही. आणि का गजेंद्रचा असं फजित झाली त्याचं चुकलं. एकदा पाणी पिण्याची इच्छा पूर्ण झाल्यावर त्यानं बाहेर निघावं ना. आता सिद्धांत मांडतो थोडक्यामध्ये, संसार म्हणजे एक सरोवर आहे, तळे. आणि या संसार नावाच्या सरोवरात आपण सगळे पडलो. हे गजेंद्र म्हणजे पुरुष मंडळी. आणि एकटेच पडले नाहीत, याईला घेऊन पडले. बायका, पोरं, लेकरं, बाळं, जिपा, ट्रॅक्टर, ते मातोडं वाढायचं. इतका काही थाट चाललाय बाबा बाबा बाबा. हो,
बंगले, गाडी, घोडे. हो. आता कुठपर्यंत जायचं हे? संपली का तृष्णा? तुकोबाराय म्हणतात, एकच आशा करा, बाकी काही करू नका हो. करीशी देवावीन आस, अवघे होईल निरास. तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखास न पवशी. तृष्णा वाढल्याच जात्या, सुख कधी मिळणार नाही. फक्त देवाची आशा करा, कोणी काही नाही करणार. हो, शुकाचार्य बोलतात, राजा बाहेर निघा हो, या संसार नावाच्या तळ्यातून बाहेर निघा आणि लागा भक्ती मार्गाला. ज्ञानोबा देखील म्हणतात, तरी जडजडून वैला निघ निघ, ये भक्तीचे वाटे लाग. आणि मग 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 तू पावशी अव्यंग निजधाम माझे. ही आशा सोडून द्या आणि एक भक्ती मार्ग करा आणि नामस्मरणाच्या मार्गानं देवापर्यंत आम्हाला जाता येईल असं माऊलीला सांगितले महाराज. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. नामचिंतनाचं महत्त्व सांगतात, लागा मार्गाला. सगळे मनातलं काढून टाका. सगळ्याला त्याचा अनुभव आहे की अंतःकरणाच्या वेळेला कोणी आपलं नाही, पण मनातून आपल्याला जात नाही, म्हणूनच फळ मिळत नाही. त्या चौथ्या पाचवं मन्वंतर लागलं. या पाचव्या मन्वंतरामध्ये भगवंतांनी अवतार धारण केला. शुभ्र नावाचा ऋषी, त्याची पत्नी विकुंठा यांच्या पोटी अवतार घेतला आणि स्वतःला वैकुंठ असं नाव ठेवून घेतलं. वैकुंठ हे देवाचंच नाव आहे. आणि पुष्कळ ठिकाणी या वैकुंठाचा उच्चार केलेला आहे. माणसाचा जन्म दुर्लभ आहे. दुर्लभ माणूसाचा जन्म आणि माणसाचा जन्म दुर्लभ आहे. आणि वैकुंठ प्रिय दर्शन हे दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमय वैतस देवानुग्रह तो काम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुषस्य संश्रय. हा महापुरुष म्हणजेच भगवत भक्त आहे. ही दुर्लभ गोष्टी आहेत मला. दुर्लभ हो मानुष्यो देहो देहीनाम छलभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे. वैकुंठ प्रिय दर्शन. वैकुंठ म्हणजे देव आणि देवाला प्रिय असणारे जे आहेत ते संत, त्यांचं दर्शन दुर्लभ आहे. वैकुंठ प्रिय दुर्लभ आहे. मग आता प्रश्न निर्माण होईल, आत्तापर्यंत आपण हरीचं थोडं चिंतन केलं. कोणता? हरी. आणि हा वैकुंठ. नाव जरी वेगळे असले तरी दोन्ही एकच आहे. संशय घ्यायचा नाही. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. अरे हरी काय आणि वैकुंठ काय? वैकुंठ 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 असं जरी भजन केले तरी देवाचंच नाव होतंय महाराज. गोपाल कृष्ण. काय बरं चिटकायलं हे. हा वैकुंठ अवतार.
आणि हा वैकुंठ अवतार चतुर्दशीच्या दिवशी झाला, कार्तिक शुद्ध चतुर्दशीला आहे ना. म्हणून त्याचं नाव वैकुंठ चतुर्दशी आहे ना, आहे ना. आणि या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आवळ्याची पूजा करावी. आवळीच्या झाडाखाली हा अवतार आहे ना. म्हणून आवळा हे भगवंताचं स्वरूप आहे. आवळा हे भगवान विष्णू आहे. आणि म्हणूनच चतुर्दशाला आवळीची पूजा करावी. आपल्या इकडं आहे की नाही पद्धत कोणाच ठाऊक आहे. करता का कोणी इकडं? जशी वडाची पूजा आहे तशीच आवळीची पूजा आहे. हा आहे करतेत, पण आमच्या गावात करतेत का इथं? तरीच जा पूजा करून आवळा घेऊन यावा. आणि मग दुसरी दिवशी त्या आवळ्याबरोबर तुळशीचं लग्न लावावं. आपलीकडे आहे आवळ्याबरोबरच लग्न लावतात, पण आवळाच का म्हणून पाहिजे कोणाला माहिती. एवढा एवढा आवळा ठेवल्यापेक्षा एवढं कवळे ठेवले तर काय जमू नका. आवळा भगवंताचं स्वरूप आहे. आणि विधी नाहीत ना आपल्याकडे, कोणतेच विधी नाहीत. आणा आवळा, आणला आणि आम्ही सांगतो घाला पाणी तुळशीला, टाका आवळा मध्ये. पाणी घातलं की आवळा उचलायचा आणि मध्ये फेकायचा. घेत वनावरा कोणी कोणून ठेवावा. तुळशी विवाहामध्ये आवळा कोणी कोणून ठेवावा. जाऊदा भागवत तितकं तरी झालं तर मोप झालं आपलं. हा आवळा तरी कळावा कोणी कोण ठेवावा. आणि पुन्हा बदलायचं जाऊ द्या. नवरदेव कोणी कोण असतो नवरीच्या लग्नामध्ये? नवरदेवाचं तोंड आतापासून लग्न लावणार का? आपा तुळशीच्या झाडाच्या खालतं किंवा पूर्वेकडून ते आवळा ठेवावा. त्याचं तोंड पश्चिमेला व्हावं. तो नवरदेव आहे, भगवान विष्णू आहे आणि तुळशी नवरी आहे. इथं तिकडे व्हावं. हे साधा व्यवहार. कुठेही फेकायचं नाही आवळाचं, खालून ठेवायचा. भगवंताचा अवतार येतो. शुभ्र नावाचा ऋषी आणि विकुंठा नावाची त्याची पत्नी त्यांच्या पोटी अवतार घेतला. आणि त्या विकुंठा या शब्दाचा अर्थ तसा आहे, या ठिकाणी पुढची गतीच कुंठल्या जाते, जन्म मरणाची गती कुंठल्या जाते, त्या ठिकाणाचं नाव आहे वैकुंठ. आणि हे वैकुंठ आहे महाराज. हो हा अवतार आहे. आणि त्यानंतर 6वं मन्वंतर लागलं. त्या 6व्या मन्वंतरामध्ये भगवंतानं दैत्य आणि देव दोघांनी मिळून समुद्र मंथन केलं. आणि या समुद्र मंथनामध्ये घुसळीत असताना पहिल्यानं त्या समुद्रामधून हळहळ नावाचं विष बाहेर आलं. पहिल्यानं ते पाण्यामध्येच होतं. विष पाण्यामध्येच होतं. पण घुसळून 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 पाण्यातला घाण भाग बाहेर काढला. कशातला? आणि आपल्या ह्या उदाहरणासारखं महाराज उसाचा रस कढईत टाकून जाळ लावल्यावर उकळी आली की त्याच्यावर एक येते काय मळी. मग मळी काय करतात? काढून टाकतात. काढतात ना. त्या मळीला काही किंमत आहे का? मळीला किंमत आहे काही? हा शेतात नाही महाराज. यायली का भाऊ म्हण काय? हो गुळाच्या अगोदर तर तिलाच किंमत आहे त्या मळीला. आणि तिचा गुण कसा आहे मग? कोळ्याच्या कुळं खपीची जी मळी. कोण? मळी. इतका ताकद आहे त्याच्यामध्ये महाराज. तसं ते पाण्यातला घाण भास बाहेर निघाला. काळकूट विष. आणि त्या विषाची का कमी शक्ती आहे का? मग कोणी घ्यावं ते विष? भगवान शंकराला दिलं. मग का दिलं? ते सगळ्यांनाच जाळू लागलं. कोण? विष. म्हणून कुठंतरी याची सोय करावी म्हणून
देवाने ते विष घेतलं, देवही घेईनात आणि दैत्यही घेईनात ना. कैलास पर्वतावर गेलेत, भगवान शंकर भजन करीत बसले होते. आपण ते एक मिनिट त्या महादेवाबरोबर भजन करू आहे ना, त्याचं अखंड भजन आहे महाराज. हो, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, त्याला रामाचं भजन आवडतं, करा भजन महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विषाचा कलश घेतला, भगवान शंकराकडे आले महाराज. शांत मूर्ती हो महादेवाची. हो, शंकराचार्याने देखील त्याचं वर्णन केले ना. शिवम शांतमिद्यम वरम लोकपालम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शांत मूर्ती. आणि देवाधिकांनी सांगितलं, विचारलं महादेवाने, काल आतमध्ये विष निघाले समुद्रामधून आणि सगळ्याचा नाश करायला लागला देवा विषय, हे घ्या तुम्ही. फार मोजव या श्लोकामध्ये भगवान शंकर पार्वतीला मांडीवर घेऊनच बसलेले होते. सभेमध्ये बसाव का मांडीवर घेऊन बायकोला? हो, बसाव. ते कारण सांगत नाही, पण माऊली देखील म्हणजे शंभू तेथे अंबिका मांडीवर बसलेले. इंद्रानं सांगितलं घ्या विष. काय लिहिलात भगवान शंकराच्या महाराज. आज कोण वारो घालू थोडा वेळ त्याच्यावर आला योगा योगाला. काय नाही, भगवान शंकरानं पत्नीला विचारलं आहे ना. जसे विष्णूला 1000 नाव आहेत, तसे महादेवालाही 1000 नाव आहेत महाराज. भवशर्व रुद्र पशुपती बघा, तसे भीमाशा नाविती यदबिदान अष्टकबिदम, हे महादेवाचं सहस्रनाम आहे. भव एक त्याचं नाव आहे. कोणाचं? महादेवाचं भव. आणि मग महादेवाचं भव नाव आहे म्हणून पार्वतीला भवानी म्हणतात. भवाची पत्नी म्हणून भवानी असं म्हणतात. आपल्या तुळजापूरच्या देवीचं नाव काय? भवानीच आहे का? हो, किती चांगलं नाव आहे. पार्वतीचं नाव आहे की होई भवानी. पण माणसातून का उठली असेल? मी पुष्कळ गावं फिरतो बाबा, कोण्या गावात भवानी नावाची बाईच नाही. इथं आहे का आपल्या गावात कोणी? असली सांगा, दुसऱ्या गावात सांगतो आहेत का गावात म्हणून आमच्या नाही का? नाही का? जाऊ द्या, नसू द्या, जाऊ द्या. मला वाटतं आता गावात नवीन नाव ठेवा, नवीन नाव ठेवा. उद्या येणाऱ्या सुनेचं नाव ठेवता का बरं भवानी म्हणून? नाही. आणि देवीचं नाव आहे. आता का म्हणून हे करायचं विश्लेषण करीत नाही, त्याचं सोडून द्या. हो, आणि त्या भवानीला विचारतात, काय म्हणतात? अहो बद भवाने तर प्रजानाम पश्य वैशसम. महादेव म्हणतात, भवानी हे सगळे देव आले तर मला विष प्या म्हणतात. पिऊ का? कोणाला विचारलं? पत्नीला. आता बायकोनं काय सांगावं मग? प्या म्हणावं नाही का? नाही प्या म्हणलं तरी नवऱ्याला आज्ञा होती, आणि नका पिऊ म्हणलं तरी आज्ञा होती. पत्नीला पतीला आज्ञा करण्याचा अधिकार नाही. आता आपापल्या बायकाकडे बघा, आज्ञा का विज्ञा बनायची. काय बाबा बाबा बाबा,
काम करणारा मालक का सांगणारा मालक? मग सकाळी उठल्या उठल्या आणा पाणी, चालले बाबूराव, आणा साखरपत्ती, निघाली. हे घरी बसूनच काम, आणि हे राहणार, हे बाजारात. मग कोण मालक आहे? आज्ञा करायची नाही, आज्ञा करायची नाही म्हणून चरित्र ऐकायचे. विष तर महादेवांना प्यायला लावायचंच आहे, पण प्या म्हणायचं नाही, वेगळ्या भाषेनं. आमच्या पारुच्या साहेब काय बोलतात, महादेवा पुरी ते हरो भगवती, प्रेमान सांगतात महाराज. तस्माद इदम गरम भुंजे प्रजानाम वैशसस्तमम. महादेवा हे आपले लेकरे सगळे, 3 त्रैलोक्यामध्ये लेकरे, सगळ्या प्रजेची मायबाप आहेत आपण, आहे ना. आणि मग मुलावर जर संकट आलं तर मुलं आई वडिलाकडे जाणार नाही तर जातील कुठे? ही प्रजा आपले लेकरं सगळे, त्याच्यावर संकट पडले म्हणून आपल्यापेक्षा आलेशी. आणि प्रत्येक आईवडिलाचं काम आहे आपलं की आपल्या लेकराचं कल्याण व्हावं. आपल्या लेकराचं जसं कल्याण होईल त्याप्रमाणे करा, मी काय सांगू तुम्हाला. पण तिला माहीत होतं की विष पिऊन विष पचवण्याची शक्ती फक्त माझ्या मालकात आहे. पण त्या म्हणली नाही, असं बोलले. भगवान शंकराने विष प्राशन केले महादेवाने. मग 10 झाला, रामाचं नामस्मरण केलं, कंठामध्ये आलं, तेव्हापासून त्याला निळकंठ असं नाव आलं. सगळ्याच्या शेवटी अमृत निघालं, आणि अमृत वाटप करीत असताना भगवंतानं आणखीन एक अवतार घेतला. ही अवतारं आम्हाला माहीतच नाहीत महाराज, किती अवतार आहेत देवाचे, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. पुष्कळशे अवतार आहे देवाचे. मोहिनीचं रूप घेतलं आणि देव दैत्याला पंक्तीला बसवलं, अमृत देवाला पाजलं, दैत्याला दिलं नाही. परीक्षित राजाने शंका घेतली, महाराज मग देवानं अशी लबाडी का केली? बरोबर आहे. अहो, दोघांना 2 भावानं मिळून एक जर धंदा केला आणि त्याच्यामध्ये होणारा जो नफा आहे, फायदा आहे, तो एकाचा का दोघाचा? दोघाचा आहे ना. मग अमृत एकानं काढलं होतं का? देव दैत्याने मिळून घुसळला होता समुद्र. मग देवानं असं का केलं? त्याचं कारण सांगतात महाराज. अरे, प्रत्येक प्राण्यामध्ये देव आहे ना. भूती भगवान प्रत्येक प्राण्यात देव आहे. मग अन्नदान कोणालाही करावं, कोणालाही अन्नदान करा, पण पैसा कोणाला देऊ नका. घेण्याचे अधिकारी नसतील तर त्याला पैसा द्यायचा नाही. हे आम्ही पुराणं सांगतात, शास्त्र सांगत आहे, पण काय म्हणून द्यालाच तर काय होईल? हे आपल्या नाटकाचा एक अभंग आहे महाराज. दात्या आणि मागत्याशी धर्मनीत बोलेली अशी. जो दाता आहे, जो घेणारा मागणारा आहे, त्याला धर्मनीती अशी आहे. त्याचा जर अधिकार नसेल, अनाधिकाराला जर देणारा नसेल, देत असाल तर महाराज म्हणतात बाधी दोघाशी विनमुक्ता. दोघांनाही अधोगतीला जावं लागतं. कोणाला? देणाऱ्याला आणि मागणाऱ्याला म्हणा, घेणाऱ्याला म्हणा. आहे आपल्यापाशी तर तो राहिलंच काही असे काही सांगितलं. येऊ कोण नाही करा, पण पैसा द्यायचा नाही. घेण्याचे अधिकारी पाहावे, पात्र बघावं, आणि मग त्याला काय द्यायचं ते द्यावं. दोघाचंही कल्याण होईल त्यामध्ये. महाराज म्हणले ना, सर्वाभूती द्यावे अन्न, आणि द्रव्य पात्र पाहून. हो, सांगून दिले त्यांनी तुम्हा आम्हाला. आमचं जे आम्हाला हे देखील धर्म सांभाळता येत नाही. आता जे पात्र लोक आहेत ते बाजूलाच गेले. ज्याला घेण्याचा अधिकार नाही त्याचाच उदय झाला आहे महाराज. म्हणून तर महाराज म्हणे देव धर्म सांधी पडले सकळ, आणि विषयी गोंधळ गादी तसे. असं झालं, सगळं कलियुगच आहे बाबा हे, आहे ना. मग प्रत्येक प्राण्यामध्ये देव आहे ना.
सर्पाचं विंचामध्ये सर्प विंचू देवच आहेत ना, मग त्याला दूध पाजता का? ते नाही कधी. तुकाराम महाराज म्हणले ते देवच आहेत, पण थोडा फरक आहे. काय? ते जरा सवल्याचे देव आहेत, भलतं कडक सवलंय त्याचं. कोणाचं? त्याला दुसऱ्यानं शिवलेलं पटत नाही. एकदा त्याला शिवलं की त्याला राग येते, मग काय करायचं ते त्याला माहिती काय आहे ते. कोण? म्हणून कशाला शिवायला जायचं आपण? त्याला राग येतो ना, आपण शिवायचं नाही. ते देव दिसले लांबूनच. तुकाराम महाराजांनी हेही सांगून गेलो, बाबा शिवू नका. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून, शिवू नये. लांबून त्याला नमस्कार करा आणि जाऊ द्या कुठे जायचं तिकडे, शिवायचं नाही. एक गोष्ट, मग सर्पाला देवच आहेत, त्याला दूध पाजाव का? सर्पाला करू नये, पण का म्हणून करू नये? त्याचं कारण, आपण जर त्याला दूध पाजलं तर त्या दुधाचं रूपांतर विषात होईल, ते विष आपल्यालाच मारक होईल. म्हणून सापाला दूध पाजायचं नाही. बस हेच भागवतकाराने तेच सांगितले. नाथाने उघड तुम्हा आम्हाला हेच सांगून दिलेलं आहे. ते अमृत देवाला पाजलं, दैत्याला का दिलं नाही? देवाला माहीत होतं की अमृत न पिणारे दैत्य देवाला सळो की पळो करतात. आणि एकदा त्या दैत्यानं अमृत पेलं, ते जर प्रजेला त्रास देऊ लागले तर उद्या मारायचं कसं द्यायला? म्हणून देवानं त्याला अमृत मिळू दिलं नाही. गोपाल कृष्ण भगवान. पुन्हा युद्ध झालं. युद्धामध्ये देवांचा दैत्याचा पराभव झाला. दैत्याचे गुरु बळीराजे होते त्यावेळेला. बळीराजे गुरुच्या जवळ गेले, गुरुनं युद्धाची सामुग्री दिली आणि पुन्हा देवाबरोबर युद्धाला गेले. बस गेल्याबरोबर इंद्राला वाटलं की आम्ही परवाच यायचा पराभव केला आणि इतक्या लवकर युद्धाला आले कसे? त्यामध्ये काहीतरी काळ जायचा आणि मग युद्ध व्हायचं. जसा रामायणामध्ये युद्ध होत होतं ना वालीचं सुग्रीवाचं, किती दिवसाला? 6 महिन्याला व्हायचं युद्ध, 6 महिन्याला. तसं याची मर्यादाच होती. पण यावेळेला लवकरच गेले बळीराजे युद्धाला. इंद्रानं आपल्या गुरुला विचारलं, बृहस्पतीला, की लवकर युद्धाला आला कसं आहे? त्यावेळेस बृहस्पती सांगतात, ज्यांना आम्ही शत्रून्नत्यस्य कारणम इंद्रा, लवकर का आला तो युद्धाला? त्याला त्याच्या गुरुनं शुक्राचार्यानं युद्धाचं साहित्य दिलेलं आहे. आणि या युद्धामध्येच तुम्हाला विजय मिळत नाही, युद्ध करू नका, बृहस्पतीने सांगितलं. कारण तुम्हाला ग्रहाची अनुकूलता नाही सध्या. मग कुठेही लपून बसा, पण युद्ध करायचं नाही. ठिकठिकाणी जाऊन देव लपले. स्वर्गाची गादी मोकळी पडली आणि त्या गादीवर बळीराजा जाऊन बसला, स्वर्गाच्या गादीवर. बराच काळ निघून गेला. एके दिवशी इंद्राची आई अदिती पतीच्या जवळ गेली आणि मोठ्या नम्रतेने विचारलं, महाराज, माझी मुलं कुठं लपून बसलेत, पत्ता नाही. आणि 34वा मुलगा माझ्या गादीवर बसलाय पोरायच्या. माझ्या लेकराची मला प्राप्ती व्हावी, मिळावेत आणि त्यांचं राज्य, त्यांची गादी पुन्हा परत मिळावी, याच्यासाठी मी काय करू? आईनं विचारलं, देवाच्या आईनं नवऱ्याला. त्यावेळेस आमचे कश्यप महामुनी तिला एक व्रत सांगतात. त्या व्रताचं पयोव्रत हे नाव आहे. अदिती, तू हे व्रत कर. त्याचा विधी सांगितला आहे ना. हरवलेली पोरं सापडणं, त्याचं पुन्हा धन परत मिळणं वगैरे वगैरे त्याची फळ आहेत. असे व्रत करीत जावेत, अवश्य केले पाहिजे ते व्रत. पण आपण ते व्रत करीत नाहीत महाराज. ज्या व्रताला शास्त्राचा आधार नाही, ज्या व्रताला पुराणाचा आधार नाही, असे व्रत भलते निघतात. आहे नाही.
कोण काढतं की आणि कोण सांगतं की बरोबर. मला वाटायला आता सध्या निघणंच काय किंवा व्रत यावर्षी काय सकराचीला निघालं नाही आमच्या तिकडं. इकडं आलतं कोणतं काही काढतात. जरा आधार नाही असे व्रत करू नये. आणि ज्याला जे करायचे ते तरी विधीनं करीत जा ना, आहे ना. कारण विधीनं केल्याशिवाय व्रताचं फळ मिळत नाही. थोडक्यात एक व्रत सांगतो तुम्हाला. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीची पूजा होती ना. आहे का एकतरी घरी कामं होती ना, होती. आता किती दिवसापासून करता ही पूजा? 10, 5, 15 वर्ष काय झाले असतील ना. मग लक्ष्मी मिळाली असेल ना. कोण असतं? कारण हे व्रत चुकायला लागले. अरे आम्ही तुम्हाला व्रत करायला लावणारे माणसे, करू नका म्हणणारे नाहीत. आमचा फायदा आहे ना. ती माय 10-5 रुपये देते, ईदभर का होईना, फिसाचं चिलूट का होईना देते, आहे ना. मग आमचा फायदा आहे, तुमचा काही नाही यामध्ये. मग मला वाटतं की मग तुम्हाला लक्ष्मी मिळाली असं का नाही. तर व्रताचा पहिला नियम आहे कोणतंही व्रत, हे तुमच्या परिचयाचे मुनीचं नाव सांगितलं. कोणतंही व्रत करा तुम्ही, कोणतंही करा, पण पहिल्यानं त्याला मालकाची आज्ञा घ्या. मालक मी हे व्रत करू का? आणि तो जर म्हणला करा तर करा. सांगा हो, विचारलं का बायकानं? हो, बायकानं विचारलं का आम्ही व्रत करू का म्हणून? हो नवरे हो. तुम्ही व्रत घेतले नाही बोलायचं. विचारलं का कोण? नाही. आणि मग कशाचं फळ मिळेल? पहिलाच नियम फिक्स केला आहे तुमचा. फारमच भरला नाही तर पास होताल कसे? महिलांना आज्ञा घ्या आणि त्याला काम सांगू नका. ही लक्ष्मी करूनच सांगते, मालक आज लक्ष्मीचं व्रत आहे, आणा आंब्याचे फाटे. विष्णू राहणार कोणाचा आंबा ठेवणं, कोणाची केळी ठेवणं, कोण? विष्णू. लक्ष्मी करूनच ऑर्डर द्यायची काय? अरे व्रत करा आणि त्या व्रताच्या दिवशी एकट्या लक्ष्मीची पूजा नाही, काय त्या दोघांची पूजा करा. लक्ष्मी सहित नारायण. तेथे लक्ष्मी सहित नारायण दोघांची पूजा आहे. आता त्या लक्ष्मीचा थाट मारा, तीच लाडू खायले, तेच केळं खायले लक्ष्मीच्या चौरंगावर मांडून, आणि विष्णू टकटक बघायले कशी खायली ती. त्याला काहीच नाही. असं नाही, हे व्रत नाही. आणि जे आहेत ते व्रत करा. बस झालं. तुम्ही करायला तयार व्हा. 360 व्रत तुम्हाला देतो. किती? 360. आज तुम्हाला व्रत केलं ते पुढच्या वर्षीच आलं पाहिजे. उद्या दुसरं, परवा तिसरं, दररोजचं एक व्रत सांगतो. हात कोणी करणार? आणि तेही शास्त्र शुद्ध सांगतो महाराज तुम्हाला. हा आता उगत बी 360 सांगतो. आधी करणार त्या करताना तर नाही. ह्याच्यात कुठं पाठेत मला जाऊन लिस्ट दाखवावं लागेल ना तुम्हाला. हो आहेत आपल्यापाशी सगळेच, पण ते पाठ नाहीत तेवढे. जाऊ द्या. जे व्रत आहेत ते पाठ आहेत ते सांगू का? एकादशी करता का? किती? 12 महिन्या. जशी आहे तशी, जशी आहे तशी काही खात नाही. मग त्याला काय करायचं? जसं आहे तसं काय. दशमीला एकदा जेवायचं, एकादशीला उपवास करायचा, रात्री जागरण करायचं, आणि द्वादशीला एकदा जेवण करायचं. तेव्हा एक एकादशी झाली. सांगा किती झाल्या एकादशा? 3 पाहिजेत, नुसतंच नाही. आहे कुठं व्रत होतात? काय व्रत आहेत आपल्याकडे, आहे ना. आणि व्रतानं, दानानं, तपानं देव भेटतोय. व्रते दाने तपे गोविंद पै भेटतो व्रत. पण निष्काम पाहिजे. एकादशीचं व्रतानं रुक्मांगद राजाच्या घरी देव आला. दुसरं काहीच केलं नाही त्यानं. रुक्मांगदा कारण एकादशीचा छंद, एकादशीचं व्रत. अरे आता आपला थोडक्यात कथा त्याची पाहिजे. अंबरीश राजाची. त्यानं काय केलं?
बारसच केली. त्याचं बारशीचंच व्रत होतं. आईनं व्रत करा, पण विधी जसा सांगितलाय त्याप्रमाणे झाला की देव मिळाल्याशिवाय राहत नाही. तिनं व्रत केलं, पयोव्रत नावाचं व्रत केलं. आणि भाद्रपद शुद्ध द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता श्रवणायाम श्रवण द्वादशाम मुहूर्ते अभिजित प्रभू 7 वर्षाचं ठेंगण रूप घेऊन भगवान विष्णू तिच्या पुढे प्रगट झाले. हाच वामन अवतार. वामन रूपी भगवान की, वामन रूपी भगवान की. त्यावेळेला नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर भृगुकृच्छक नावाच्या सौद नक्षत्रामध्ये, आज आपण ज्याला भडोच शहर म्हणतो, भडोच गुजरात, तिथं यज्ञ केला होता बळीराजानं भडोचला. आणि त्या यज्ञामध्ये भगवान गेले 7 वर्षाचं रूप घेऊन. सुंदर मूर्ती महाराज, बटू मूर्ती. आणि तिथं जाऊन दान मागितलं. 3 पायाचं 3 पावलाचं दान मागितलं. पदानी तिने दैतेंद्र, माझ्या पायानं 3 पावलं मोजून मला जमीन दे. मग बळीराजे उदार होते महाराज. हे त्याचं भक्त सुंदर अशा प्रकारचं व्रत होतं बळीराजाचंही. कोणतं? कोणी काही मागा नाही म्हणायचं नाही. बळी सर्वस्वे उदार, जेने उभारला से कर. हात वर केला होता, या कोणाला काय पाहिजे ते मागा, जा घेऊन जा, नाही म्हणायचं नाही. 3 पांडभूमी मागितली. जवळ गुरु होते. गुरुला शिष्याची तळमळच असते महाराज, आहे ना. शुक्राचार्य म्हणतात, राजा याला दान देऊ नकोस. हे 3 पावलाचा हट्ट सोडित नाही. तू म्हणालास ना, गाई माग, घोडे माग, राजवाडे माग, अनेक प्रकारचं सांगितलं. यानं नाहीच म्हणायचं, मला काहीच नको. त्याला वाटलं, बळीराजाला वाटलं हे बटू मूर्ती दिसायली म्हणजे मुंज झाली, याचं लग्न झालं नाही. म्हणा, बरे तुला लग्न करायचं असलं तर कधी पोरगी द्यायची का? ते मला नको, काहीच घ्यायना. गा कांचनम भटुंच भार्या वर्णन करतात शुकाचार्य. त्याने सगळ्याला नकार दिला. 3 पावलं भूमी. राजाला नाही म्हणायचं नाही. बायको विंध्या बोली, तिला म्हणजे आण. कारण गृहस्थाश्रमामध्ये दोघांना संकल्प सोडायचा असतोय, पती पत्नीनं. गृहस्थाश्रमाला अंधारी संकल्प सोडायचा आहे. तिने ती बळीराजाची पत्नी होती महाराज, आहे ना. मालक जर एखादा 1000 रुपये पट्टीला देऊ लागला तर इतकी काला द्यायची म्हणणारी नव्हती. हा, तिने सोन्याची झारी आणली, सोन्याची झारी. आणि एवढा मोठा ब्रह्मांडाचा प्रतिपादक भगवान परमात्मा, पण दान पुण्याईच्या पुण्याई पुढे, बळीराजाच्या पुण्याईच्या योगानं त्याच्या दरवाजामध्ये भीक मागायला गेला महाराज. दे दान म्हणून दारवंटे करू बळीचा झाला. दे दान. कोण मागाव दान? कोणी मागाव का? ब्रह्मांडाचा मालक आहे, जगाचा पोशिंदा आहे. पण बळीराजाच्या दरवाजामध्ये उभा राहिला, दान मागितलं. त्यानं झारी आणली. गुरुला वाटलं हे 3 पावलाचं दान मागते, तेव्हा हे काही साधा ब्राह्मण नाही. राजा देऊ नको, देऊ नको याला दान. ते म्हणा, नाही देऊ नको कसं म्हणता महाराज? हे बळीराजा आजपर्यंत कोणाला नाही म्हणला नाही. देणार. नाईलाज झाला. वामन देवाने हात खाली केला. घेणाराचा हात खाली, देणाराचा वरे. आणि झारीमध्ये पाणी घेऊन नवरा नवरी, राजा राणी पाणी सोडायला लागले. तितक्यात शुक्राचार्याने बारीक रूप घेतलं आणि तोटीत जाऊन बसले. पाणीच पडना. त्यावेळेस बळीराजाची मुलगी, जिचं नाव रत्नमाला, ही जवळ होती उभी दान देताना. आणि त्या रत्नमालेनं भगवान वामनदेवाकडे पाहिलं. आता भगवंताचं स्वरूप आहे, ब्रह्मचार्याचं रूप आहे. ब्रह्म अंगावर चलचल चलचल चमकायला लागले रूप महाराज त्याचं.
आणि त्या पुरुषाकडे 7 वर्षाच्या लेकराकडे पाहिल्याबरोबर हिच्या मनामध्ये विचार सुरू झाले, काय मुलगा आहे हा, किती सुंदर आहे, असा गुबगुबीत मुलगा. त्याला पाजवीत असताना याच्या आईला किती आनंद वाटत असेल असे मनामध्ये विचार होऊ लागले तिच्या. आणि असं लेकरू माझ्या पोटी जर जन्माला आलं तर मी आनंदाने याला असताना पान पाजवीन, याला पाजवीन, असे विचार होते. त्याच्यातून शिक्षण घ्यायचे महाराज आपल्याला, काय कथा ऐकायची आहे. अरे दुसऱ्याचे चांगली मुलं पाळल्यावर मुलीला कसं वाटावं, काय आता चाललंय काय. दैत्याच्या राक्षसाच्या मुलीचे विचारायचे, हे माझा मुलगा आहे, माझ्या मुलाप्रमाणे असा मुलगा माझ्या पोटी यावा. पण देव आत्ताच म्हणलं तो जाणता तिच्या मनामध्ये काय चाललंय ते कळालं त्या. ते म्हणा तुला मला पाजवायचं होय, मग तुझी इच्छा पूर्ण करू, तुझं स्तनपान करील म्हणले परमात्मा. का त्यांना असा नियम आहे की होई भक्ती केला तैसा धरावी, पूर्वी धरावी ते इच्छा. हो, फक्त इच्छा धरा. तिचं स्तनपान केलं हे आपण पाहू पुन्हा कुठे स्तनपान केलं ते रत्नमालेचं पाणीच पडणं. त्यानं शलाका घेतली, दर्भशलाका घेतली, कचरा अडकाला काय की म्हणून आशेमध्ये घातली तर डोळ्यामध्ये ती काढी गेली आणि शुक्राचार्याचा डोळा फुटला. हो, कामून फुटला तुकाराम महाराज कारण सांगतात त्याचं. आड आला म्हणून फोड्याला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. बळीराजा दान द्यायला तर हे आडवं आलं, मग डोळा कोणाचा फुटला. बस इतकं घेऊन घरी जा, कोणी जेवू लागलं इतकं काला जायचं म्हणू नका, झालं ऑपरेशन मग कोरोनाचा. आणि मग ते दान दिलं. 3 पावलं मोडीत असताना विश्वरूप धारण केलं. 2 पावलामध्ये ब्रह्मांड आठविलं. 3रा पाव ठेवायला जागा नव्हती. बळीराजा कुठे ठेवू, ठेव म्हणला डोक्यावर. सगळ्यात शेवटची भक्ती ही कोणती, बळीराजाने केलेली कोणती शेवटची भक्ती, आत्मनिवेदन. सगळंच देवाला अर्पण, आत्मनिवेदन. माऊली देखील म्हणतात. त्याच्या अगोदरची भक्ती आहे सख्य, 8वी भक्ती सख्य, 9वी भक्ती आत्मनिवेदन. माऊली म्हणतात जे आत्मनिवेदन तळीची, जे पीठिका होय सख्याचे, पार्थ अधिष्ठात्री चेतीचे मात्र का गा. आणि ती भक्ती अर्जुनाची आहे. अर्पण केलं आणि त्याला पाताळामध्ये घातलं. अज्ञानानं मुळीच जाऊन एक एवढा पुण्यवान होता आणि देवानं त्या बलीला पाताळात घातलं कसं. अरे बाहेर ठेवलं असतं तर सगळ्यांच्या वाट्यावर सेवा गेली असते, कोणी काय करा कोणी काही सेवा. पण एकट्या भगवंताला बळीराजाची सेवा करायची होती एकट्याला, म्हणून त्याला खाली पाताळात नेलं. कोणाला, आणि रसातळाचं राज्य दिलं. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे हातामध्ये चांदीची काठी घेऊन द्वारपाळ होऊन दरवाजात उभा राहिला. देदान म्हणून दारवंटे करू बळीचा झाला. हा अजूनही चेन. भगवान वामन रूपी देव बळीराजाची सेवा आजही करतात पाताळामध्ये. मग तो कसा सोडविला काय नाही तो विषय बाजूचा. त्यानंतर मत्स्य अवताराची कथा सांगितली आणि सूर्यवंशाला आरंभ केला. त्या सूर्यवंशामध्ये नाभाग नावाचा राजा झाला. नभग नावाचा राजा झाला, त्याचा मुलगा नाभाग. हे 3 भाऊ होते. एक संन्यासी होते नाभाग, गेले फिरत तीर्थयात्रा करीत. आणि ह्या 2 भावांनी तो घरी यायच्या अगोदरच जी काय बापाची इस्टेट होती ती सगळी वाटून घेतली. बापानं विचारलं ना बघा ना, अरे ती गेले म्हणजे यात्रेला त्याचा हिस्सा काढा ना. किंवा त्याला काय करायचं, ते संन्यासी झाले काही नको म्हणजे त्याला. आपणच इस्टेट वाटून घेतली. हो हो हा थोडका 15 मिनिटात मिळेल. समोर बसून पुन्हा धोका.
त्याला काहीच दिलं नाही. कालांतराने तो नाभाग परत आला. आल्यावर बापाला म्हणला, बाबा सगळ्याच्या वाटण्या झाल्या काही? म्हणजे हो. आमचा हिस्सा कुठे आहे? म्हणजे विचार भावाला. बाप म्हणला. आला भावाच्या जवळ आणि विचारलं, म्हणलं अरे आमचं वाटणं नाही, आमचा हिस्सा कुठे आहे? तेव्हा तुला काय करायचं? तू वारकरी झालास, पत्ता घेऊन हिंडायला असतो, तुला काय करायचं? बरं वाटणी सांग की. सांगाव का म्हणजे वाटणी? हो, तुझ्या वाटणीवर बाप आला आहे म्हणले, दुसरं काही नाही. कोण आलं? बाप तुझ्या वाटणीवर. नाईलाज झाला. बापाच्या जवळ आलो, विचारलं, का हो बाप, तुम्हीच म्हणजे माझ्या वाटणीवर, दुसरं काही नाही? हो. बरं बरं असू दे, मी तुझ्या वाटणीवर, बाप म्हणला. आता मग आपलं उदाहरण सोय उपाय सांगितला. जे बापाचा छळ करतात, आईवडिलाचा छळ करतात, त्याने आवश्यकता ऐकावी. महाराज काय आहे ते? कोण घेतलं वाटणीवर? बाप. बाकी काही नाही, काही नाही. आणि बापानं सांगितलं, पाय ना बागा, आता असं कर, तिथून यज्ञ चालला आहे, यज्ञ. आणि त्या यज्ञामध्ये सहा दिवस यज्ञ चालतोय. आणि 6व्या दिवशी त्या ऋषी लोकांना ते मंत्र आठवत नाहीत. 6व्या दिवसाचे येत नाहीत असं नाही, काय आठवत नाहीत. तुझा आणि हे मंत्र तू तिथं म्हण जाऊ. म्हणून बापानं त्याला वैष्णदेव सूक्तातले 2 मंत्र शिकवले. बरोबर 6व्या दिवशी तिथं गेलं. असं 6 वेळेला झालं होतं. 6 दिवस झाले की या ब्राह्मणाचे घुटमाळायचे मंत्र पुन्हा पहिलेपासून सुरू, पुन्हा पहिलेपासून सुरू. असं किद्दा झालं? 6 वेळेस झालं 6व्या दिवशी. आणि पहिलेपासून सुरू म्हणलं की भलं धन पडलं ते. 6व्या दिवशी हा गेला आणि ते मंत्राची वेळ आल्याबरोबर हे अडकला, ऋषीलोक अडकले. मग त्याने हे मंत्र म्हणले, यज्ञ पूर्ण झाला. त्या ऋषी लोकांना वाटलं की हा आला, त्याच्या चोगानं आपला यज्ञ सफळ पूर्ण झाला. म्हणून सगळ्याच ऋषीने सांगितलं, नाबागा, हे जे काही जमलेलं धन आहे ना, हे सगळं तुला अर्पण, जा. गेले ऋषी लोक निघे. पण मागचा इतिहास, दक्ष प्रजापतीला बोकडाचं मुख लावलं आणि उठविलं. त्यावेळेला यज्ञामध्ये महादेवाचा मान काढून टाकला होता पहिल्या यज्ञामध्ये. आणि त्याला जिवंत केल्यावर पुन्हा यज्ञ करून खाली उरलेलं जे धन आहे ते महादेवाचं राहील, असा सगळ्यांनी वर दिला. कोणाला? महादेवाला ठरलं. आणि मग भगवान शंकराने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ते धन भरायलीत. इकडून ते नाभाग भरायला आणि इकडून ते ब्राह्मण भरायला. नाभागाने विचारलं, तुम्ही कोण? हे धन माझं आहे. त्या ब्राह्मणाच्या विषयात महादेव बोलतात, तुझं नाही धन, ते माझं धन आहे. मला आत्ताच ऋषी लोकांना दिलं किंवा नाही ना, म्हणजे माझं धन आहे. ते महादेव बोलतात, नाभागा, आपण आपसात बोलल्यापेक्षा तू तुझ्या वडिलाला जाऊन विचार कोणाचं धन आहे. नाभाग घरी आले आणि विचारलं वडिलाला, बाबा तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुष्कळचं धन मला दिलं हो ऋषी लोकांनी, पण कोण एक ब्राह्मण आला आणि तो म्हणतो की माझं धन आहे. मग ते धन कोणाचं असतं? बापानं सांगितलं, नाभागाचा ते आपलं नसतं, त्याचंच असतं. परत आला आणि विचारलं, काय म्हणले रे तुझे वडील? काय नाही म्हटलं, महाराज हे तुमचंच धन आहे, मला घेऊन जा. ते कोण होते? ब्राह्मणाच्या विषयात महादेव होते. त्याचं सत्य वागणं बघितलं. अभिलाष काहीच नाही दोघा बापल्याला. महादेवाला आनंद वाटला आणि पहिल्या त्या धनाच्या ढिगापेक्षा दुप्पट ढीग केला धनाचा. कोण? महादेवाने. आणि सांगितलं, जा आता घेऊन सगळंच घेऊन नाभागाने कोण गेला. कोण वाटणीवर घेतलं होतं? परीक्षित
नाही का? मग कोण होतो वाटणीवर? झालं, आता तुम्ही झोपले, आता आरतीची वेळ, बापाची वाटणी आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य असं याचा पूर्ण असणारा इतिहास असा आहे की आता हे यज्ञ चाललाय आपला, चाललाय ना. यज्ञ करून 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 खाली जे उरलेलं धन आहे, म्हणजे उरलेली जी पट्टी आहे ती कोणाची? कोणाची? हा, देवाची नाही. नावच सांगा त्या देवाचं. महादेवाची आहे. उरलेली पट्टी, उरलेलं धन हे भगवान शंकराचं आहे. आणि त्याचा जर अभिलाष करताल तर महादेवांचं तुम्ही बघून घ्या, आमचं काय त्याच्यामध्ये. महादेवाचं धन आहे बाबा ते उरलेलं धन म्हणजे. हो. आणि याच नाभागाच्या पोटी पुढे एक महान भगवत भक्त जन्माला आला, त्याचं नाव अंबरीश. अंबरीश राजा यानं द्वादशीचं व्रत केलं, दुर्वास मुनीचा छळ केला म्हणून भगवंतानं सुदर्शन चक्र पाठीमागं लावलं. आणि त्यावेळी भगवान म्हणतात चक्र शमन करण्यासाठी, अहम भक्त पराधीनो नय स्वतंत्रही व द्विजा. अरे देव भक्ताच्या अधीन आहे, देव स्वतंत्र नाही. हो, भक्ताला म्हणावं देवानं ऐकावं. तुम्हाला परवा म्हणलं होतं की व्यासमुनीमध्ये कलियुगातले लोक दोषी जन्मतील, म्हणून तर दोषी जन्माला घालावं लागायचे लोक देवाला. आणि आता राज्य कोणाचं आहे सध्या? कोणा? देवाचं राज्य. आता देवाचं राज्यच नाही, अजिबात काही नाही. देवानं सांगितलं तुका म्हणे किल्ल्यान संता हाती दिल्या. आता कोणाचं राज्य आहे? संताचं. देवानं सांगितलं सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवने. सगळीकडे साधू लोकांचं राज्य आहे, संतांचं राज्य आहे महाराज. संतांना सांगावं, देवानं ऐकावं महाराज. हिंमत नाही. हो, म्हणूनच देव देखील साधू लोकांच्या आज्ञेत वागतोय. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे चल भिंतीला चल. भिंत चलली का भिंत ओढली? भिंत चलली का ओढली? हा, अरे ओढली. ज्ञान याची भिंत अंगे ओढी. काय ओढली देवाला भिंतची? बरोबर आहे. हा, हो ना. चालविली म्हणजे ते देवानंच ओढली ना. म्हणजे देव देखील त्याची सेवा करतोय. कोणाची? संताची. कारण संताच्या अधीन भगवंत आहे. संताची सुख झाले या देवा. देव सुख, देव सेवा करतो आणि वेदही सेवा करतोय. कोणाची? संताची. ज्ञानेश्वर महाराज हलकटाला म्हणजे बोल रूप वेद. वेदाला वाटलं आपल्याला आज्ञा केली, त्याच्या तोंडातून वेदच बोलला. कोण? चिंतनाचे बागे. असा अधिकार आहे महाराज. अंबरीश राय अहम भक्त पराधीनो हे स्वतंत्र येव द्विजा. अंबरीशाचा दरवाजा दुर्वास आले आणि अंबरीशानंच त्या सुदर्शन चक्राची स्तुती केली आणि ते चक्र शमवल्या गेलं. यात सूर्यवंशामध्ये पवित्र राज झाले. सगळ्याचं काही चरित्र जास्त नाही, थोडं थोडं चरित्र आहे. यात सूर्यवंशामध्ये सगर राजा झाला, भगीरथ राजा झाला, शिबी राजा झाला आहे ना. सगळे पुण्यवान चरित्र आहेत महाराजचे. खटवांग राजा याच्यात त्याच पुढा जन्माला आला. दीर्घभाऊ झाला, अज राजा झाला, अजाला दशरथ झाला, दशरथाला 4 पोरं झाले. आता जो वंश चालला आहे सूर्यवंश, ते कुशाचा वंश आहे आपल्या इकडे. कुशाची वंशावळी आता सूर्यवंशी सूर्यवंशी म्हणतात ना. कोणाचा वंश आहे? कुशाचा वंश चालू आहे महाराज. असं सूर्यवंशाचं वर्णन सांगितलं आणि त्यानंतर निमी राजाचं वंश वर्णन सांगितलं. त्या वंशामध्ये जे जे राजे जन्मले त्याला जनक असं नाव आलं. निमीच्या वंशामध्ये सगळे जनकच. सीता ज्याच्या नांगराच्या शेतामध्ये नांगराच्या फाळाला लागली तो शिरध्वज नावाचा जनक होता. त्याचं नाव शिरध्वज आहे. त्या निमी राजाचे वंश सांगितलं आणि पुढे चंद्रवंशाचं वर्णन केलं. त्या चंद्रवंशामध्ये परशुराम अवतार झाला. कोणता अवतार सांगितला ना आता?
आता तुमचं कारण झोप येण्याचं मला कळालं. एकदा मोठ्यानं गजर करा म्हणजे सगळे जागे होते आणि आपल्याला आरती लावायलाही सोपं जाईल. करा मोठ्यानं गजानन महाराज. हो गोपाल कृष्ण भगवान की प्रभु जय, रामचंद्र भगवान की जय, भगवान शुकाचार्य महाराज महाराज की जय, संत मोतीराम महाराज की जय, गुरुवर्य मारुती महाराज की जय गुरुवर्य गंगागिरी महाराज की जय. आहेत का सगळे? आहेत का? चला. आणि कार्तवीर्य नावाचा राजा जन्माला. कार्तवीर्य. आणि यानं दत्तात्रयाची सेवा केली होती. कार्तवीर्य राजा. तुम्हाला काल भगवान विष्णूची उपासना सांगितली होती महादेवाची सेवा करत असताना. तसंच या कार्तवीर्य राजाची उपासना होती दत्तात्रयाची. दत्तात्रयाला 1000 कमळाचे फुलं व्हायचे. कोण? कार्तवीर्य राजा. एकदा असंच कमी पडलं फुल. तुम्हाला पूजेचे नियम तर काल सांगितलेच. एकदा पूजेला सुरुवात झाली की आरती होतो दुसरं काही बोलायचंच नाही. हे आमची पूजा, आम्ही पूजा करतो. हरिपाठ म्हणता म्हणता बोलतो. मी तर बोलतो बा, तुमचं कोणाच ठाव कसं आहे. हो आता तुम्हाला कसं कुठं सांगू, इथं बसून तरी बोलतो. बोलू नाही, बोलायचं नाही. एक सासूबाई तुळशीला पाणी घालाय. घरी सुनबाई होती. तिला सासूचा स्वभाव माहीतच असतो कसा आहे. तिला वाटलं आपण काही केलं तरी त्या सासूला पटायचं नाही. काय करावं, ती तर बोलत नाही. मग काय करावं म्हणजे भाज्या पुष्कळ आणल्यात. म्हणजे का वांग्याचे करू का गोबीचे करू का आलूचे करू, मला काही सुधरच न म्हणली कोणती भाजी करू ते. कोण म्हणलं? सुनबाई. असं म्हणले की तिला ऐकू जावं असं. कोणला? सासूला. ती आपलं हरिपाठ म्हणे तुळशीला पाणी घालायला. तिनं मंत्र बदलला की राजू महाराज नारायण हरी नारायण हरी. हा वांग्याच्या पेक्षा आलूची बरी म्हणायची. वा रे वा हरिपाठ. बोलू नाही. कमळायचे नेम उपासना परमात्मा आपली परीक्षा पाहिल्याशिवाय काही देत नाही. त्यानं बायकोची परीक्षा पाहिली, सगळ्याच्याच परीक्षा पाहिलेल्या. आपल्याला कसा फुकट पास करील ते बगर परीक्षेचं. परीक्षेत उतरावं लागतं देवाच्या. कमळाचं फुल कमी पडलं, कमळ तर नाहीच. तुम्हाला काल सांगितलं विष्णूनं डोळ्याचं बुबुळ वाहिलं महादेवाला. हा दत्तात्रय प्रभूला त्यानं आपला एक हात तोडला आणि हातच वाहिला. कार्तवीर्य राजा चंद्रवंशातला. भगवान दत्तात्रय प्रसन्न झाले आणि एका हाताच्या मोबदल्यामध्ये त्याला 1000 हात दिले. तेव्हापासून पहिलं नाव मागं पडलं आणि सहस्रार्जुन हे नाव 1000 हाताचा म्हणून नाव निर्माण झालं. सहस्रार्जुन राजा. आणि याने ते यमदग्नीचा वध केला. हो सहस्रार्जुन राजानं कामधेनू गायच्या निमित्तानं. आणि या यमदग्नीचा मुलगा भगवान परशुराम महादेवाकडे गेले होते. रेणुका देवी निवारण करू लागली. अहो पतीला मारित असताना कोणती पत्नी जाणार नाही, मारू नका म्हणायला. रेणुका देवी गेली तर तिलाही बाजूला सारलं आणि 21 घाव मारले सहस्रार्जुन राजानं. कोणाला? रेणुका देवीला. मोठ्यानं किंचाळली, परशुराम म्हणली. आवाज कानावर गेल्याबरोबर परशुराम धावत आले. घडलेला सगळा प्रकार कळाला आणि मग प्रतिज्ञा केली. आईचा कैवार घेऊन पृथ्वीवरचे जे उन्मत्त झालेले क्षत्रिय, धर्माचा नाश करणारे क्षत्रिय, असे 21 वेळा परशुराम आणि क्षत्रियाचा नाश. कोणाला मारलं नाही महाराज, अधर्म करणाराचाच नाश. कोणताही अवतार घ्या, कशासाठी आहे? अधर्म करणाऱ्याचा नाश. बस.
आणि सहस्रार्जुन राजाचे हात तोडून टाकले. आणि असं एवढं सामर्थ्य होत्या सहस्रार्जुन राजाचं दत्तात्रयाच्या नावानं. हो, फार सामर्थ्य होतं महाराज. हरपलेली वस्तू सापडायची. हो, काही विचारायची गरज नाही कोणाला. हरपलेली वस्तू सापडायची. सांगू का मंत्र तुम्हाला? आ इथं आहे तोच सांगल, खाली उतरल्यावर नाही बाबा. मग इथं रूप पाहता लोचनी आणि खाली उतरलं की मग रुपये पाहता लोचनी. सांगायचा का परीक्षेत? हरपलेलं गवसायचा एकदाच म्हणणार आहे, पुढे विचारायचं नाही. मोठ्यानं म्हणतो, लाऊडस्पीकर लावले नाही, सगळ्यांना ऐका. सगळ्याला ऐकण्यासाठीच आहे. पण मी फक्त म्हणालो पुन्हा विचारू नका. अरे नाही, अरे नाव आलं नाही. कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरणमात्रेण गतम नष्टंच लभ्यते. त्याच केला काय हा मंत्र आहे त्याचा. आम्हाला आता जप व्हायला पाहिजे. का पण आम्हाला म्हणत नाही, याची सिद्धता तुमच्यावर होत नाही म्हणून एका ठिकाणी बसून 1,00,000 जप करावा लागतो या मंत्राचा. किती? 1,00,000. आणि 1,00,000 झाला की ते मंत्र सिद्ध होत. आणि मग चटकूनच एकदा म्हणलं की सापडत आहे. ते आमच्यापाशी काय विद्यात का काय महाराज भागवत सांगते ते दुसरं काय असा प्रकार आहे. हा कार्तवीर्य नावाचा राजा झाला. चंद्रवंशामध्ये परशुरामाचा अवतार. याच वंशामध्ये पुढे नहुष राजा जन्माला, पृथ्वीवरचा राजा. इंद्राचा मालक राज्यावर गादीवर बसला. कोण? नहुष राजा. केवढा अधिकार महाराज. तुम्हाला इंद्राची गादी मिळवती बाबा. उपाय सांगतात ना साधू लोक. का 100 यज्ञ कोणीही करा. किती यज्ञ? काय शतकमक संपत्ती स्वर्गीची आहे. कोणी यज्ञ करा 100 ते इंद्र होतोय मालक. ब्राह्मणाचे जन्म घ्यायचे, ब्रह्मकर्म शुद्ध करायचं 100 जन्म. किती? हो, उपजोनी ब्रह्मकर्म करी तोच ब्रह्मान नव्हे. ते ब्रह्मदेवच होतोय. पण कर्म व्यवस्थित व्हायला पाहिजे. 100 जन्म, 100 यज्ञ झाले की इंद्र 100 असं आहे. आणि मग हा नहुष राजाने 100 यज्ञ केले होते. काय 100 यज्ञ की पूर्ण झालते त्याचे. आता काय काय म्हणतात 100वा यज्ञ चालू होता. चालू नव्हता महाराज, पूर्ण झालता. पूर्ण यज्ञ झाल्याशिवाय गादी कशी मिळेल त्याची? आहे ना. झाला शब्द दान भरायचा. झाला. हा नहू स्वर्गाधिपती झाला. बापा हां हो, सगळ्यालाच पाठे. जाऊ द्या मग कशाला पुढे सांगायचं आहे ना. स्वर्गाचा अधिपती झाला. पण तिथंही त्यानं संतांचा अपमान झाला. कामानं घोळ घातला त्याच्यावर. राजा जरी आला, स्वर्गाचा मालक झाला, तर इंद्राच्या पत्नीवर त्याचा अधिकार आहे का? अहो, एक पहिला पदाधिकारी बाजूला गेला आणि दुसरा जर त्या पदावर बसला तर पदाचा अधिकारी का त्याच्याही पत्नीवर अधिकार आहे याचा? इंद्राणीचा अभिलाष केला शेषीचा. गुरुकडे गेली आणि गुरुनं सांगितलं, वर्तमान सांगितलं, मला निरोप द्यायला लागला म्हणजे ते नहुष राजा. मला वश होय, मला वश होय, मला वश होय. बृहस्पतीला वाटला असा राजा असतो का स्वर्गाचा? त्याला आणि गुरुचीच अवकृपा झाली. शचीला सांगितलं, त्याचा जर निरोप तुला आला तर त्याला सांग अशा वाहनावर बसून ये की जो कोण्या वाहनावर बसलेला अशा अनसुट वाहन. युक्ती सांगितली, संत युक्ती सांगतात. आणि निरोप आल्याबरोबर म्हणली, राजे अशा काही वाहनावर बसून या की जो कोणी त्या वाहनावर बसलेलाच नाही असं वाहन पाहिजे. या वाहनं तर बहुतेक सगळे गुंतलेलेच आहेत. उंदीर तरी कामा नाही, तेही गणपतीनं घेतला आहे. काय सगळे वाहनं जवळजवळ गुंतलेलेच आहेत.
नहुष राजाने विचार केला की ब्राह्मणाच्या ऋषीच्या खांद्यावर पालखी देऊन आणखीन कोणी बसलं नाही. ऋषी लोकाला पालखीला लावलं आणि मध्ये हात मस्त नटून थटून बसला महाराज. पण एवढा उतावीळ झाला होता तो, कामाचा उतावीळ होता. हो, चला लवकर चला लवकर चला. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये सर्प म्हणजे लवकर, सर्प म्हणजे लवकर, सर्प 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 म्हणू लागलं म्हणजे लवकर चला लवकर चला. तर त्यात पालखीला अगस्ती ऋषी होते. त्याला वाटलं राजाची आज्ञा कशी मोडावी म्हणून याची पालखी आम्ही खांद्यावर घेतली आणि एवढा उतावळा लवकर चला लवकर चला लवकर चला. आणि कोणतं चांगल्या कामाला चाललंय म्हणजे. राग आला. राजा सर्प सर्प म्हणाला तर सर्पच होऊन पडशील म्हणलं. 100 यज्ञ करून स्वर्गाचा मालक झालेला नहुष राजा अगस्त्याला शाप दिला, सगळं पुण्य खलास. आणि सर्पाच्या जन्माला गेलो. सर्पाच्या जन्माला दुसरा कोणता राजा गेला नाही गादीवर बसायला. ते काय म्हणतात बघा, 18 माऊली म्हणतात. हो, अरे निधान जोडा वया भाग्य घडेगा धनंजया परी जोडिले भोगावया उपाय घडे. मिळविणं सोपं आहे, योग सोपा आहे, पण योगापेक्षा क्षेम अवघड आहे. कठीण योगाहुनी क्षम ओकारेने होतो ब्रह्म. आहे ना, योगापेक्षा क्षम कठीण आहे. हे आता अनुभव मला आजच आला ना. बाबा 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 असं काय काल खाल्लं राजू महाराज, तुम्ही नव्हती बरं झालं. तूप काय दूध काय दही काय मस्त खाल्लं. आज सकाळी घे लोटा की हो भाई घे लोटा. काय योग जमला, खायला बस भरपूर मिळालं तुपासुद्धा. पण आता क्षेम, आता बसलो कस तरी इथं मला वाटतं इथंही कुठं धोका होतोय. क्षेम जमणं अवघड आहे बाबा, क्षेम जमा. तसं झालं नहुष राजाचं. योग जमला पण क्षेम जमला नाही. महाराज आपल्याला योग आला आहे परमार्थ करण्याचा. मनुष्य जन्मामध्ये तुकोबाराने विनंती केली ना, देवा योग आला पण टिकवा. काय शेवटपर्यंत टिकवा आहे. एका अभंगात महाराज म्हणले, महाराज तुका म्हणे आता आपुल्या सायासे आणि आम्हा जगदीशे सांभाळावे. देवा प्रयत्न करून आमचा सांभाळ करा, कारण आम्हाला आमचाच भरवसा नाही की केव्हा काय करील ते. आता परमार्थात आहेत, उद्या कोणात ठेवू काय होतंय ते. देवाकडे लावून टाका खातं ते. सांभाळ द्यावा तो आम्हाला आहे ना. ह्या आमचा भरवसाच नाही काय. चला, आणि याप्रमाणे हा नहुष राजा सर्पाच्या जन्माला गेला आहे. नहुष राजाला यती ययाती अहमयाती आणि संयाती अशी 4 पोरं होती. याच्यापैकी ययाती, त्या ययातीला 2 बायका होत्या. एक वृषपर्वा दैत्याची मुलगी शर्मिष्ठा आणि शुक्राचार्याची मुलगी देवयानी, त्या 2 बायका होत्या. ययाती राजाला देवयानीपासून यदू आणि तुर्वसू असे 2 पोरं झाले. अनु, ध्रुव आणि कुरु असे 3 पुत्र झाले. याचा वडील मुलगा देवयानीचा यदू, त्या यदूच्याच कुळामध्ये पुढे भगवान कृष्ण जन्माला आले. म्हणून कृष्ण कुळाला यादव कुळ असं म्हणल्या जातं. बस परीक्षित राजे बोलतात, महाराज या कृष्णानं माझा गर्भात सांभाळ केला. जो भगवान कृष्ण माझ्या आजोबांच्या घरी पांडवाच्या घरी अखंड सेवा राहिले. ज्या कृष्णाचं चरित्र मला ऐकण्याची इच्छा आहे. शुकाचार्य बोलतात, राजा तुला कृष्णचरित्र ऐकायचं असेल तर सांगतो, पण आज सांगणार नाही. आता उद्या आपण कृष्णचरित्राला आरंभ करू. आपलं काही यावर्षी नवीन भागवत नाही, सगळ्यालाच माहीत आहे. उद्या कालाय करावं लागेल, थोडा दही लागल, लाया लागत्याल, सांगेल नाही लागत्याल मडाला म्हणजे याचा अर्थ घेऊन या. सुटवडा लागल बाबा, सुटवडा आहे ना. सापा देवेल तर गोवर्धनाची पूजा करू. लाडू आणा, करंजा आणा, कदम आणा, मुरकोला आणा. हां, तुम्हाला 56 भोग आहेत. किती भोग आहेत?
उद्याच्याला 56 भोग लागतात. आपण जी घडल तसं घेऊन या. मी नेत नाही, खातही नाही. तुम्हालाच वाटायचं आपणच करायचं आणि आपणच खायचा सगळा, आणि हा सोहळा आपल्यालाच करायचा. घडल त्याने घेऊन या. इतकंच नाही तर गोवर्धन पर्वताला आंब्याचा खार लागतो, लिंबाचा खार लागतो, मिरच्याचा खार लागतो, आणखीन कोणते असतील तर तेही लागतात. कोणतंही बंधन नाही, सगळं एका ठिकाणी आणायचं. तसा गोवर्धन हो. आणि वस्त्र आणा, वस्त्र, हळद, कुंकू, कापसाचे वस्त्र. आलं का लक्षात? ऐकू आले का? पण एक याच्यातला काही आणा की न आणा, पण हेही सुरू नका बस झालं. हे विनोद आहे. आणि कवसासाठी नारळ सोडून घेऊन या. जसे आपल्याला वेळेमध्ये बसतील त्याप्रमाणे आपण त्याचं उद्या चिंतन करू. शुक्लां ब्रह्म विचार सार परमाद्यां जगद्व्यापिने वीणा पुस्तकधारिणे अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां. हरे नमः.